नमस्कार, सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगावात रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा किटचे वितरण। प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा अभिनव उपक्रम। दत्तनगर येथून शिरखुर्मा किटच्या वाटपाचा शुभारंभ। रमजान ईद अर्थात ईद उल फित्र हा मुस्लिम धर्मियांचा अत्यंत पवित्र आणि प्रमुख सण असून पवित्र रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासानंतर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आनंद, बंधुत्व, त्याग आणि दानाचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त कोरेगाव शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देणारा उपक्रम शनिवारी सायंकाळी राबवण्यात आला। कोरेगाव येथील प्रख्यात दरबार उद्योग समूहाच्या वतीने शहरातील मुस्लिम समाज बांधवांना उत्साहात आणि आनंदात रमजान ईद साजरी करता यावी यासाठी शिरखुर्मा बनवण्याचे साहित्य असलेल्या ईद किटचे वितरण करण्यात आले। दत्तनगर येथे काझी कुटुंबियांच्या निवासस्थानासमोर झालेल्या कार्यक्रमात दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, ज्येष्ठ समाज बांधव निसार खान, असलम शेख, सातारा 7 स्टार न्यूजचे संपादक अज्जू मुल्ला, मुस्ताक खान, मुनीर सय्यद, उमर जमादार, समीर कागदी, सिकंदर खलीफा तसेच सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे, निशांत माने, यशराज बर्गे, अजित कदम, आकाश साळुंके आदी मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम समाज बांधवांना किटचे वितरण करण्यात आले। यावेळी मुन्नाभाई काझी यांनी संवाद साधताना सांगितले की प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या प्रयत्नांमुळे मुस्लिम समाजाला कोरेगाव नगरपंचायतीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। माझ्या रूपाने शहरातील मुस्लिम समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक होऊ शकला, ही कोरेगाव सारख्या शहरासाठी मोठी बाब आहे। त्यांनी सातत्याने मुस्लिम समाज बांधवांना विविध योजनांद्वारे मदत करण्याची भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून विविध शासकीय योजनांपर्यंत समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत। रमजान ईदचा सण ऐन उन्हाळ्यात येत असल्याने समाज बांधवांशी एकरूप होऊन हा सण साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। केवळ कोरेगाव शहरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही असा अभिनव उपक्रम प्रथमच राबवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। या उपक्रमाबद्दल संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांनी राजाभाऊ बर्गे यांचे आभार मानले। सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी सांगितले की कोरेगाव शहराच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात दरबार उद्योग समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे। मुस्लिम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे। कोरेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम समाजाचे 2 नगरसेवक होऊ शकले, ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे। दरबार उद्योग समूहाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून यापुढेही समाजसेवेत ते कायम अग्रेसर राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दत्तनगर येथे किटचे वितरण करण्यात आले असून पुढील काही दिवसात संपूर्ण शहरात समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन संपूर्ण शहरात ईद किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुन्नाभाई काझी यांनी यावेळी दिली। महिन्यामध्ये काय करता येईल आपल्या मुस्लिम समाजासाठी? आपला कोरेगाव शहरातील मुस्लिम समाज फार मोठा आहे आणि काय करायचं असेल तर पूर्ण समाजाला काय करता येईल, तर मग त्यांना आपण सुचवलं त्यावेळेस की आपण जरा शिरखुर्माचं साहित्य जर आपण दिलं तर त्याचं कसं महिन्याचे उपवास असतात लोकांचे, माझेसुद्धा असतात, तरावी असते, नमाज असते, तर याचं कुठंतरी आपल्या भावांच्या तर्फे योगदान होईल समाजाला स्वतःचं होईना, पण त्यांचं नेहमी आपल्यावर लक्ष राहिलेलं आहे। माझं जर सांगायला म्हणलं भावांच्याबद्दल थोडा परिचय, तर भावांच्याबरोबर मी बरेच वर्षाला काम करतो। भाऊंनी कोरेगावात मुस्लिम समाजाला नगरसेवक पदासाठी स्वतः भाऊंनी फार त्रास करून घेतला, फार त्रास केला। आमदार महेशदादा शिंदे साहेबांना खास सांगून मुस्लिम समाजाला नगरसेवक पद मिळावं आणि मुन्ना काझी माझ्या माध्यमातून त्यांनी प्रथम पहिल्यांदा नगरसेवक पद दिलं आपल्या समाजाला। आपल्या समाजाला तसे 2 नगरसेवक पद मिळाले, पण आपल्याला जास्तीत जास्त राजाभाऊंनी फार सहकार्य केलं समाजासाठी आणि नेहमी समाजासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहिलेलं आहे।
ते स्वतःच्या म्हणजे कष्टाच्या स्वतःच्या दरबार उद्योग समूह त्या माध्यमातून असं ते उपक्रम राबवतात. ह्याच्यामध्ये कुठलंही काही असं कुठल्या ह्याच्यातून त्याच्यातून पैसा असं नाही, सो कष्टातून पैसा त्यांचा येतो आणि त्यातून ते हातभार लावतात. आणि प्रामाणिकपणे सगळ्या कोरेगाव शहरातल्या सगळ्या समाजाला किंवा सर्व स्तरातील लोकांना माहीत आहे की भाऊंचं काम किती पारदर्शक आहे. आणि कुठलं एखादं काम जर हातात घेतलं तर ते आपल्याला नेहमी प्राधान्य देतात. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला समाजाला आजपर्यंत मी ज्यावेळेस मागणी केली समाजाला कुठल्या गोष्टीतून, तर त्यांनी बरीच अशी बरेच प्रकरणातून त्यांनी आपल्याला मदत केली. काही मुस्लिम महिला काय मध्ये आजारी पडले काय आले तर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना 2-2 लाख रुपयाची मदतसुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली. त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आज आपण कोरेगाव शहरात पूर्ण रमजान इथचं साहित्य वाटप करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की मग प्रथम आपण मुन्नाबाई आपल्या दत्तनगरमधूनच सुरुवात करूया. आणि दत्तनगरच्या महिलांना आवर्जून महिला कसे राबत्यात. शहरीमध्ये पण भाऊ महिलांचं फार मोठं योगदान असतं. पाठी उठायचे, घरच्या लोकांना सैरी करायची, नमाज पडायचं, नमाज पठण करायचे. रमजान महिन्यामध्ये 5-5 टाईम नमाज पडणे व तराबीचा पण असा कार्यक्रम असतो. तर त्यामुळे जागरणाचा फार मोठा इश्यू असतो. त्यामुळे लवकर कार्यक्रम घ्यावा म्हणलं तर भाऊनी सांगितलं रविवारी कशाला दिवसा घ्यायचा, रविवारी कुठं बाहेर गेल्या महिला कुठं गेल्या तर आपण आजच घेऊया शनिवारी. मग भाऊंच्या सांगण्यावरून आजच कार्यक्रम घेतला. आणि ह्या कार्यक्रम स्वरूपच असं आहे की आज आपल्या दत्तनगरपासून सुरुवात होती. पूर्ण कोरेगाव शहरामध्ये ह्या रमजानचं आपल्या शिरखुर्म्याचं साहित्य प्रत्येक घराघरात जाणार आहे. पण सुरुवात आज इतके मोठे की आपल्या दत्तनगरमधून सुरुवात करतोय. तर प्रथमतः मी आपल्या मुस्लिम समाजाचे काय आपले पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या हस्ते त्यांचा शाल वस्त्रीपासून सत्कार करतो आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. हॅलो, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आत्ताच मुन्नाबाई यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की समाजावर प्रेम करणारं एक दमदार असं नेतृत्व राजाभाऊंच्या रूपानं या कोरेगाव नगरीला लाभलं. कोरेगावचे ते प्रथम नगराध्यक्ष तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या कामाची पद्धत प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन जागेवर त्या अडचणीवर तोडगा काढणारं असं हे नेतृत्व नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. या कोरेगावातील प्रत्येक समाजाला आपलं वाटावं असं हे नेतृत्व आहे. दरबार उद्योग समूहाच्या माध्यमातून गेले 16-17 वर्षे ते या कोरेगाव शहरात हॉटेल व्यवसायामध्ये काम करत आहेत. त्यांचे आज चिरंजीव यशसुद्धा हॉटेल व्यवसायामध्ये राजाभाऊंना मदत करत आहेत. आज हे संपूर्ण कुटुंब राजाभाऊ यांचं संपूर्ण कुटुंब समाजासाठी काम करणारं, तळमळीनं काम करणारं, लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर तोडगा काढणारं हे कुटुंब. आत्ताच जसं मुन्नाबाईंनी सांगितलं की मुन्नाबाईंना नगरसेवक करण्यामध्ये खरा सेवाचा वाटा कोणाचा असेल तर तो राजाभाऊंचा आहे. राजाभाऊंमुळंच खऱ्या अर्थानं मुन्नाबाईंना त्यांच्या कामाला, कारण मुन्नाबाई मुस्लिम समाजामध्ये तळमळीनं काम करणारे उमदं नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वाला कुठेतरी ताकद मिळावी ही खरं तर राजाभाऊंची इच्छा होती. आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण करून दाखवली. निश्चितपणानं राजाभाऊंची कायमच या समाजाला मदत असते. यापुढील काळातही मुन्नाबाई तुमच्या समाजाच्या वतीनं जे काय सांगतील ते राजाभाऊ निश्चितपणाने पूर्ण करतील. आणि आता रमजान तुम्हा सगळ्यांना त्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. ह्या रमजानच्या पवित्र सणाच्या पुन्हा एकदा राजाभाऊंच्या वतीनं, राजाभाऊंच्या कुटुंबियांच्या वतीनं, दरबार उद्योग समूहाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना रमजानच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगलं किट आपल्याला रमजानच्या निमित्तानं राजाभाऊंनी आपल्या सगळ्यांसाठी दिलं आहे. कोरेगाव शहरातील सर्व समाज बांधवांना हे किट तिथं प्रत्येकाच्या घरी जाऊन दिलं जाणार आहे. पण आज या ठिकाणी दत्तनगरमध्ये आपला घरचा कार्यक्रम म्हणून त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची निवड केली. आज हा कार्यक्रमासाठी ते उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आणि आपण एवढ्या संख्येनं मोठ्या संख्येने उपस्थित राहायला तुमचंही सगळ्यांचं स्वागत करतो. सगळे ज्येष्ठ या ठिकाणी आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.